एका मोबाईल रिचार्ज दुकानातून सुरू झालेली ओळख आणि त्यानंतर सुरू झाला लाखोंच्या ब्लॅकमेलिंगचा थरारक खेळ। अमरावतीमध्ये एका शेतकऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तब्बल 69 लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणात एका पती पत्नीविरुद्ध नांदगावपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुरुवात झाली होती अवघ्या 10,000 रुपयांच्या उसनवारीने। मोबाईल रिचार्ज दुकानात ओळख झाली आणि त्यानंतर संबंधित महिला शेतकऱ्याच्या संपर्कात आली। हळूहळू विश्वास वाढवण्यात आला आणि गोड बोलण्यातून जवळीक वाढली आणि मग सुरू झाला ब्लॅकमेलिंगचा खरा खेळ। तक्रारीनुसार महिलेने शेतकऱ्याला आपल्या मायाजाळात ओढले आणि त्यानंतर बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवत लाखो रुपये उकळले गेले। पोलीस तपासात या शेतकऱ्यांनी आरोपी महिलेला लाखो रुपयांचे धनादेश दिल्याचे समोर आले आहे। तसंच तुमची जिंदगी बर्बाद करून टाकू अशा धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस आता आर्थिक व्यवहार, फोन कॉल्स आणि इतर पुरावे तपासित आहेत। विश्वास, प्रेम आणि भावनिक जाळं याचाच गैरफायदा घेत एका शेतकऱ्याची लाखोंची फसवणूक झाल्याचा आरोप आता समोर आला आहे। या प्रकरणातील सत्य काय, आरोपींचं नेमकं जाळं किती मोठं याचा तपास आता पोलीस करीत आहेत। या प्रकरणी जे फिर्यादी आहे धर्माळे त्यांची 2020 मध्ये एका महिलेशी ओळख झाली। ओळखीतून त्यांचे प्रेम संबंध आणि शरीर संबंध प्रस्थापित झाले। नंतरच्या काळात त्या महिलेनी हे संबंध माझ्या घरी कळले तर आपल्याला अडचणीचे होईल असे सांगून आणि तिच्या नवऱ्याने सुद्धा याबाबत त्याला धमकावून त्यांच्याकडून वेळोवेळी असे रोख, कॅश किंवा चेकद्वारे आणि बँकेत भरण्याद्वारे असे जवळजवळ 69 लाख रुपये त्यांच्याकडून घेतलेले आहेत। आणि याबाबत सुद्धा त्यांना आणखीन पैसे दे, नाहीतर मग तुझी सार्वजनिकरित्या बदनामी करू, पोस्ट जे आहेत त्या व्हायरल करू, अशा पद्धतीने विविध धमक्या देऊन त्यांच्याकडून पैसे उकळलेले आहेत आणि अजूनही त्यांना ते पैसे मागत होते। अन्यथा तुझ्यावर बदनामी करू, केस दाखल करू अशी धमकी दिल्याने सदरचे जे व्यक्ती आहेत त्यांनी नांदगावपेठ पोलीस ठाण्याला तक्रार दिलेली आहे। या प्रकरणी संबंधित पती पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास नांदगावपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत। काय दिली होती का अजून महिलेची आमच्याकडे काय सर, आपण किती लोकांवर गुन्हा दाखल केला? आम्ही पती पत्नीवर दोघांवर गुन्हा दाखल केलेला आहे।